माननीय दादा, स्टेजवरतील सर्व आमचे ज्येष्ठ व श्रेष्ठ मार्गदर्शक, सहकारी व उपस्थित मित्रमैत्रिणींनो, आज हा दुग्ध शर्करा योग आहे की मेडिकोज गिल्डला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जी स्मरणिका काढलेली आहे त्याचं प्रकाशन दादांच्या हस्ते होत आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा हा प्रस्ताव तर या स्मरणिकेसाठी ज्यांनी भरीव मदत केलेली, आर्थिक मदत केली, योगदान दिलेलं आहे, त्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि आपला जास्त वेळ घेत नाही, आपण सर्व दादांना ऐकण्यासाठी इथे आलेलो आहोत. तरी बऱ्यापैकी त्यात यशस्वी झालो होते नमूद करताना मला अत्यंत आनंद होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक उपक्रम या सुवर्ण महोत्सवी वर्षात राबवण्यासाठी आमच्या डोळ्यासमोर दुसरा एक उपक्रम आहे. तो म्हणजे आपण पाहतोय की रस्ते अपघातात जे लहान मुलं किंवा व्यक्ती जातात तो आकडा खूप आहे दरवर्षी. तर आपण त्या बाबतीत जर पोलीस खात्याने आपल्याबरोबर व्यवस्थित समन्वयाने जर ह्या गोष्टी करायच्या ठरवल्या तर आपण या बाबतीत काउन्सिलिंगची व्यवस्था करू शकतो. बूथ आपण जे शक्ती बॉक्स आहेत त्या संदर्भातही आपण पोलीस खात्याला सहकार्य करायची आपली इच्छा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही मागेही हा उपक्रम राबवला होता दादा, की बऱ्याचशा मुली बारामती शहरातून जात असतात. आपल्या बस स्टँड पासून उतरल्यानंतर त्यांना काही छेडछाडीला वगैरे प्रकाराला तोंड द्यावं लागू नये. आणि अशा चुकून जर तशी घटना घडली आणि त्या मुली घाबरल्या तर त्या रोडवर असणारं जे हॉस्पिटल असेल किंवा डॉक्टरांचं क्लिनिक असेल त्यांनी तिथं जावं आणि त्या संदर्भात त्या डॉक्टरांची मदत घ्यावी. दोन गोष्टी आहेत की अशा घाबरलेल्या मुलींना एक धीर देण्याचं काम आपले वैद्यकीय व्यावसायिक करतील. आणि त्याचबरोबर त्या संदर्भातली पुढील जी कार्यवाही आहे की पोलीस यांना बोलवणं वगैरे किंवा त्यांचं जे दक्षता पथक आहे, दामिनी पथक आहे, यांना बोलवणं, या संदर्भातही आपण व्यवस्थितपणे या सर्व यांना सहकार्य करून आपण त्या बाबतीत मदत करू शकतो. पोलिसांचे जे या बाबतीत पोलीस प्रशासनाचे जे प्रयत्न आहेत त्याला आपण हातभार लावण्याचा दृष्टिकोन याच्या मागे निश्चितपणे आहे. आणि आपल्या शहरातील अशा घटनांना पायबंद घालावा यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्नशील राहू असं या निमित्ताने मी ग्वाही देतो. यानंतर जे शक्ती बॉक्स बसवायचे आहेत, जे कंप्लेंट बॉक्स आहेत की अशा प्रकारच्या कुठं छेडछाडीच्या प्रकरणाच्या घटना घडत असतील तर त्या संदर्भातले ते बॉक्स आपण आपल्या कॅम्पसमध्ये, आपल्या क्लिनिकच्या समोर आणि आपण बसू शकतो की जिथं मुलींना थोडंसं सुरक्षित वाटेल आणि त्या तिथं कंप्लेंट टाकायला येतील. अशा प्रकारचं सुरक्षित वातावरण आपण आपल्या परिसरात निर्माण करू आणि ह्या सगळ्या गैरप्रकारांना आपण आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची आपल्या संस्थेची इच्छा आहे. त्याचबरोबर व्यसनाधीनता हे अलीकडं आपल्याला कळतंय की ह्याच्या मागे काय कारण आहेत. तर या बाबतीत शालेय पातळीवर असेल, महाविद्यालयीन पातळीवर असेल किंवा पोलीस प्रशासनाने अशा प्रकारचे कुठेही काउन्सिलिंगचे वगैरे कार्यक्रम आयोजित केले तर आमच्या संस्थेचे जे सायकियाट्रिक डॉक्टर आहेत, जे मानसरोग तज्ज्ञ आहेत आणि ज्यांना ह्यांचा अनुभव आहे असं आणि काही महिला डॉक्टर्स जे मुलींबरोबर सहजासहजी संवाद साधू शकतील अशा प्रकारची टीम आमची उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. या सर्व गोष्टीचा आम्ही पोलीस प्रशासनाला या पद्धतीने सहकार्य करू. पोलीस प्रशासनाने आम्हाला जेव्हा केव्हा विनंती करतील तेव्हा आम्ही यासाठी सहकार्य करण्यास तयार आहोत हे या निमित्ताने मी आपणास सांगू शकतो. मित्रांनो, यानंतरची पुढची गोष्ट ही आहे की बारामती शहरातलं जे आपले गिल्ड स्थापन झालं एक 50 वर्षापूर्वी, त्यावेळेचे बारामतीचं शहर हे छोटं होतं खूप. 15-16 अगदी हातावर बोटावर मोजण्या इतके मेडिकल प्रॅक्टिशनर्स त्यावेळेस होते. त्यावेळेस ही संस्था स्थापन झाली. तिचा उद्देश एवढाच होता की काही सोशल वर्क, काही अकॅडमिक वर्क, काही कल्चरल काम आपल्याला या निमित्ताने करता यावं. ह्या संस्थेचं सुरुवातीचं हे एकदम छोट्या स्वरूपात सुरू झालं काम. पुढच्या काळात आपण सगळे जाणतोच की साधारण 1990च्या नंतर बारामतीचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आणि आज बारामती अशा प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेली आहे. आदरणीय अजितदादांचं सहकार्य, यामागची दूरदृष्टी, यामागचे त्यांचे कष्ट आणि त्यांचं जी चिकाटी आहे हे सगळं करण्याची आपण सगळेजण जवळून पाहत आहोत. त्यांनी ह्या प्रकारचं जे सुरक्षित वातावरण वैद्यकीय व्यावसायिकांना तर करून दिलेलंच आहे की त्याचा आपल्या सर्वांना 100% फायदा होतो. दुसरी गोष्ट की बारामतीमध्ये माननीय अजितदादांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, ज्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे बारामतीमध्ये स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढली, कनेक्टिव्हिटी वाढली आपल्या शहराची. आपल्याकडे येणारे रस्ते, आपल्याकडे लाईटच्या सोयी, पाण्याच्या सोयी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षितता. कुठलाही व्यावसायिक असेल
कुठलीही महिला भगिनी असेल तर तिला एक प्रकारचं सुरक्षित वातावरण या बारामती शहरात दादांनी राहावं यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळं हे एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झाल्यामुळे आज शहराचा विस्तार आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचलेला आहे. आणि जसं शहर वाढलं तसंच वैद्यकीय व्यवसायाचा पण आपल्या इथं विस्तार झालेला आहे. सुरुवातीला इतक्या अल्पसंख्येत असणारी डॉक्टरांची संख्या आता साधारण 400च्या घराच्या वर गेलेली आहे. सगळ्या पॅथीचे डॉक्टर्स यामध्ये आहेत. अत्यंत चांगल्या दर्जाची सेवा देतात. त्यांची रुग्णालयं, त्यांच्या रुग्णालयामध्ये असणारी जी उपकरणं किंवा ज्या सुविधा आहेत त्या सर्व अत्यंत उत्तम पातळीच्या आहेत. आणि हे आपली रुग्णालयं अप टू डेट ठेवणं, स्वच्छ ठेवणं, रुग्णसेवेसाठी सज्ज ठेवणं याच्याही मागं प्रेरणा नामदार अजितदादांचीच आहे. कारण त्यांचा स्वच्छतेचा आग्रह, टापटीपणा, काटेकोरपणा आणि आपल्या कामावर असणारी निष्ठा हे सगळे गुण आम्ही वैद्यकीय व्यावसायिक त्यांचं अनुकरणच करत असतो. म्हणून त्या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्याचा आम्हा सगळ्यांचाच या निमित्ताने प्रयत्न असतो हे मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. माननीय अजितदादांना मी या निमित्ताने ग्वाही देऊ इच्छितो की त्यांच्या ह्या सर्व कामाची जाण आम्हाला बारामतीकरांना आहेच आणि वैद्यकीय व्यावसायिकांनाही आहेत. त्यामुळं आणि आमच्या वैद्यकीय व्यावसायिकांची सर्वांची सदसद विवेक बुद्धी जागी आहे एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि त्यांना ग्वाही देतो की या बारामतीचं जे विकासाची त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सर्वांचे लाडके नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, व्यासपीठ आणि आपण सर्वप्रथम आपल्याला सर्वांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या येणाऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. आता वेळ बराच झालेला आहे, मी काही जास्त बोलणार नाही. माझा जो मला बोलायचं होतं की संस्थेबद्दल तो संपूर्ण लेख विस्तृत असा स्मरणिकेमध्ये आहे. तो आपल्यापर्यंत लवकरच येईल आणि तो आपल्याला वाचायला मिळेल. मी नामदार अजितदादा पवार यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो, आपल्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांना आपण एका चांगल्या ठिकाणी नेऊन बसू आणि उच्च अशा स्तरीय त्यासाठी शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता आपल्या आजचा एक अतिशय उत्तम महत्वाचा कार्यक्रम आपण दादांना विनंती करणार आहोत स्मरणिकेच्या प्रकाशनासाठी. ह्या स्मरणिकेच्या दादांनी ज्या पद्धतीने अतिशय आनंदाने ते बघायचं प्रयत्न करतायत त्याने खरंच आम्ही सगळे स्मरणिका समितीचे सदस्य अतिशय आनंदित झालेलो आहोत. मी दादांना सांगू इच्छिते की ही स्मरणिका नेहमी आपण जी स्मरणिका हातात घेता त्यापेक्षा तुम्हाला नक्कीच वेगळी आढळेल. स्मरणिकेमध्ये विविध प्रकारचे लेख आपण घेतलेले आहेत. ह्यापैकी आज उपस्थित असलेल्या लेखकांचा इथं आपण सत्कार करणार आहोत दादांच्या हस्ते. मी दादांना विनंती करते त्यांनी हे सत्कार करावेत. ज्येष्ठ डॉक्टर हळबे पुण्याहून जे आलेले आहेत यांनी अवयव दानाबद्दल अतिशय उत्कृष्ट असा माहितीपूर्ण लेख या आपल्या स्मरणिकेमध्ये दिलेला आहे. अवयवदान ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे ज्याच्याबद्दल अवेअरनेस करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे वेगवेगळे अवयव ह्यांच्या दानाबद्दल माहिती आहे. नेत्रदानाबद्दलचा सत्कार डॉक्टर सुमित मांदळे यांनी
एव्हरेस्टवर केलेल्या स्वारीबद्दल अतिशय सुंदर लेख यामध्ये दिलेला आहे. मी डॉक्टर लोंढे सरांना विनंती करेन त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. दिग्गज डॉक्टरांचे आहेत डॉक्टर चंद्रकांत पिल्ले आणि डॉक्टर लोंढे यांचा दोघांचा मिळून एक अतिशय सुंदर लेख आहे. डॉक्टर स्नेहलता पवार, डॉक्टर अपूर्वा देशपांडे, डॉक्टर सोनल शिंदे यांच्यापैकी उपस्थितांनी कृपया इथं व्यासपीठावर यायचंय. विवाहपूर्व समुपदेशनावर त्यांचा लेख आहे. श्री किरण पवार यांना विनंती करते मी डिजिटल मार्केटिंग बद्दल वैद्यकीय व्यावसायिकांना मार्गदर्शन करणारा सुंदर लेख किरण पवार यांनी आपल्या ह्या स्मरणिकेमध्ये दिलेला आहे. याच्यानंतर आपण मेडिकोज गिल्ड तर्फे आजच्या या सुमुहूर्तावर माननीय अजितदादांच्या हस्ते काही विशेष सत्कार करणार आहोत. डॉक्टर राजे सरांचा सत्कार करण्याची विनंती मी अजितदादांना करते. संस्थापक अध्यक्ष मेडिकोज गिल्ड बारामती आज ते इथे उपस्थित आहेत आपल्यासोबत. विशेष मोमेंटो आणि शाल देऊन आपण त्याचा सत्कार करणार आहोत. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. आपल्या लोकांचं कौतुक आपल्या व्यासपीठावर होतंय. कोण अशी व्यक्ती नसेल जी डॉक्टर राजे सरांना ओळखत नाही बारामतीमध्ये. पुढचा सत्कार मी दादांना विनंती करेन डॉक्टर तांबेंचा करावा. 1981 पासून मेडिकोज गिल्डचे सदस्य असलेले डॉक्टर तांबे यांनी त्यानंतर अतिशय सक्रियपणे ही संघटना मोठी करण्यासाठी तन मन धनाने ही जी जागा आपण बघतोय ही त्यांच्याच मातापित्यांनी आपल्याला दिलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मेडिकोज गिल्डची स्वतःची ही बिल्डिंग जी उभी आहे अर्थातच दादांच्या मार्गदर्शनाने आणि मदतीने ही उभी राहिलेली बिल्डिंग. डॉक्टर चोपडे सर अध्यक्ष मेडिकोज गिल्ड सुवर्ण महोत्सवी वर्ष बारामती यांचा सत्कार करण्याची विनंती मी माननीय दादांना करते. सुवर्ण महोत्सवी वर्ष हे अतिशय सुंदर स्मरणीय होईल असं व्हावं हा चोपडे सरांचा सुरुवातीपासूनच प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज प्रकाशित करण्यात आलेली ही स्मरणिका आहे. एक विशेष सत्कार आज आपण इथं करणार आहोत. आपलं संपूर्ण आयुष्य बारामतीमध्ये रुग्णसेवेसाठी आणि रुग्णांना अतिशय अत्यावश्यक जी सेवा पुरवण्यात यावी ह्याच्यासाठी कष्ट करणारे आपल्या सगळ्यांचे आपण ज्यांना ओळखतो अनेक वर्षांपासून असे डॉक्टर रमेश भोईटे यांना आपण जीवन गौरव म्हणजे लाईफ टाईम अचीव देणार आहोत. त्याचं वाचन करण्याची विनंती मी सेक्रेटरी डॉक्टर पिल्ले सरांना करते. निर्मला काकींना विनंती करते त्यांनीही सरांबरोबर हा स्वीकारण्यासाठी यायचंय. नमस्कार. सन्मानपत्र आदरणीय डॉक्टर श्री रमेश राजाराम भोईटे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाघोली सारख्या छोट्या खेड्यातून सुरू झालेला आपला प्रवास एक प्रतिथयश वैद्यकीय व्यावसायिक म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या रुग्णांचे दुःख आणि वेदनेने व्याकुळ चेहऱ्यावर आरोग्याचे स्मित फुलवण्यासाठी आजही अहोरात्र चालू आहे. अत्यंत गरीब आणि हालाखीच्या परिस्थितीतून शालेय शिक्षण पूर्ण करून 1981 साली पुण्यातील प्रतिथयश बीजे मेडिकल कॉलेजमधून MBBS व MDचे शिक्षण घेतल्यानंतर केवळ मेहनत, जिद्द आणि बौद्धिक क्षमतेच्या बळावर आपण या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले. कैलासवासी रातू भोईटे चॅरिटेबल ट्रस्टच्या गिरिराज हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो रुग्णांची वैद्यकीय सेवा करण्याची संधी आपणास मिळाली आणि रुग्णसेवेचे हे व्रत आपण आयुष्यभर जोपासले.
बारामतीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागातले पहिले सिटी स्कॅन सेंटर चालू केल्याने हजारो अपघातग्रस्त रुग्णांचे प्राण वाचले, त्याचे श्रेय केवळ आपल्या दूरदृष्टीस जाते. त्याचप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी प्रथमच कार्डियक कॅथलॅब व कार्डियक ऑपरेशन थिएटरची सुविधा उपलब्ध केल्यामुळे अँजिओप्लास्टी तसेच बायपास ऑपरेशनची सुविधा बारामतीसारख्या ग्रामीण भागात सुरू झाल्याने बारामती, पंचक्रोशी तसेच पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, औरंगाबाद तसेच मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यातून हृदयरोग तज्ज्ञ, हृदयरोग व इतर आजारांचे रुग्ण बारामतीमध्ये येऊन उपचार घेत आहेत. आपल्या ट्रस्ट व रुग्णालयाच्या माध्यमातून आपण हजारो हृदयरोग रुग्णांचे मोफत अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया करून त्यांच्या दुव्यास पात्र ठरला आहात. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असो अथवा अत्यावस्थ व गंभीर रुग्ण असो, गिरिराज हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणारी तत्पर सेवा अनेक रुग्णांना जीवनदायी ठरली आहे. बारामतीसारख्या ग्रामीण भागात सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्याने रुग्णांना सर्व प्रकारच्या आधुनिक उपचारांचा लाभ घेता आला. रुग्णांच्या प्रती असलेली कमालीची आस्था तसेच सहकारी वैद्यकीय व्यावसायिकांना मार्गदर्शन आणि मदतीचा हात देऊन यश प्राप्तीसाठी प्रोत्साहन देत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून व त्याचबरोबर मानवतेच्या पातळीवरही अत्युच्च स्थानी आहोत हे आपण वारंवार सिद्ध केले आहे आणि याचा सर्व बारामतीकरांना व बारामतीतील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना नितांत आदर आहे. वयाची 75वी व वैद्यकीय सेवेच्या 50व्या वर्षाकडे अग्रेसर होत असलेल्या या अवलियाचा आजही शारीरिक तंदुरुस्ती, आहार आणि सकारात्मक मानसिकतेच्या बळावर तरुणांनाही लाजवेल असा अहोरात्र वैद्यकीय सेवेचा प्रवास निरंतर चालू आहे. रुग्णसेवेचे हे व्रत असेच अखंडित राहण्यासाठी आपण शतायुषी व्हावे हीच सदिच्छा. मेडिकोज गिल्डच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात संस्थेच्या माध्यमातून आपणास दिला जाणारा हा जीवन गौरव सन्मान म्हणजे संस्थेच्या व बारामतीच्या शिरपेच्यात मानाचा तुरा आहे. आपणास जीवन गौरव सन्मान व मानपत्र सन्मानपूर्वक देण्यात येत आहे. मेडिकोज गिल्ड बारामती सुवर्ण महोत्सवी वर्ष 2024-25. धन्यवाद. मी अजितदादांना विनंती करते, त्यांनी भोटे सरांचा सन्मान करायचा आहे. आपण टाळ्यांच्या गजरात या सन्मानाचे स्मरणिका तयार करणे हे एक वाक्यात जरी असलं तरी ती तयार करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या स्मरणिका समितीच्या सदस्यांचा आपण दादांच्या हस्ते सन्मान करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा लिडिंग फ्रॉम द फ्रंट संपादक असलेले डॉक्टर हर्षवर्धन वोरा यांचा सन्मान करण्याची विनंती मी दादांना करते. यानंतर स्मरणिकेची सहसंपादक असलेली डॉक्टर सौ रेवती संत हिचा सत्कार मी विनंती करते दादांना की डॉक्टर संत रेवती यांचा सत्कार करा. यानंतर स्मरणिका सदस्यांपैकी डॉक्टर गोकुळ काळे सरांचा सत्कार आदरणीय दादांनी करावा अशी मी दादांना विनंती करते. पुढील सत्कार डॉक्टर प्रदीप खलाटे. गेले 8 महिने ही सगळी टीम प्रॅक्टिकली अहोरात्र खपते आहे. डॉक्टर प्रदीप खलाटे. यानंतर डॉक्टर सुजित अडसूळ यांनी तयार राहायचंय. डॉक्टर संदीप बर्गे, त्यांचे प्रतिनिधी डॉक्टर संदीप बर्गे. डॉक्टर चंद्रकांत पिल्ले. डॉक्टर वृषाली हरके.
डॉक्टर सौरभ मुठा, डॉक्टर सई सातव, डॉक्टर सुहासिनी सोनावले, डॉक्टर सुहासिनी सोनावले, अतिशय सुंदर असा अंक आज आपल्या हातात जो पडलाय त्याच्यासाठी कष्ट घेणारे प्रिंटर आपले धर्माधिकारी दाम्पत्य श्री श्रीरंग धर्माधिकारी व सौ राधिका धर्माधिकारी गेले 7-8 महिने आमच्या सोबतीने यांनी कष्ट घेतलेले आहेत. हा अंक सुंदर होण्यासाठी, स्मरणिका अतिशय सुंदर होण्यासाठी धन्यवाद दादा. आम्हा सगळ्यांचे तुमच्या हस्ते होणारे कौतुक आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी आता दादांना विनंती करेन त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावे. आपल्या या सुवर्ण महोत्सवी स्मरणिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे डॉक्टर रवींद्र राजेजी, डॉक्टर अशोक तांबेजी, डॉक्टर राजेंद्र चोपडेजी, डॉक्टर रमेश बोईटेजी, डॉक्टर हर्षवर्धन ओराजी, डॉक्टर दिनेश ओसवालजी, डॉक्टर गणेश बोकेजी, डॉक्टर चंद्रकांत पिल्लेजी, डॉक्टर वृषाली हरकेजी, डॉक्टर रेवती संतजी, डॉक्टर सौ साधना कोल्हटकरजी, डॉक्टर वैभव काटे देशमुख, डॉक्टर नीलम कुमार शिरकांडे, ज्यांचा इथं सत्कार करण्यात आला ते सर्व उपस्थित सत्कारमूर्ती, वैद्यकीय क्षेत्रामध्ये बारामतीकर आणि बारामतीच्या परिसरामध्ये राहत असणाऱ्या नागरिकांचं, ग्रामस्थांचं आरोग्य ठीक राहण्याच्या करता मनापासून त्यांना की त्यांचे वडील पण आपल्या मेडिकल गिल्डचे अध्यक्ष होते आणि त्यांचे चिरंजीव पण अध्यक्ष झाले. व त्याच्यामध्ये डॉक्टर एम आर शाह आणि डॉक्टर राजीव शाह यांचा उल्लेख करावा लागेल, डॉक्टर एस आर व्होरा आणि डॉक्टर एच. पण हे सगळं इथं उभं राहिलं. आज झाडं मोठी झालेली आहेत. अजून काही वर सोलर पॅनल बसवायचं डोक्यामध्ये आहे. मध्ये आतमध्ये पण नूतनीकरण झालं असं मला सांगण्यात आलं. स्टेज बनवलं. पूर्वीचा हा सगळ्या परिसर आणि आताचा परिसर ह्याच्यामध्ये बराचसा बदल होत चाललेला आहे. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे, म्हणून आल्यानंतर केल्यानंतर खूप बरं होतं. परंतु हरकत नाही, गमतीचा भाग जाऊ द्या. पण तुमच्या माझ्या बारामतीला आरोग्य क्षेत्रामध्ये एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं झालं, हे त्रिवार सत्य आहे. आज देखील आम्ही सगळेजण बघतोय. मला आठवत आहे आदरणीय पवार साहेबांनी 67 सालापासून ह्या शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर सतत साहेबांनी त्याच्यात भर घालण्याचं काम केलं. नंतर 90-91ला मला संधी मिळाली. मी माझ्या परीनं त्याच्यामध्ये जेवढं काही करता येणं शक्य असेल ते करण्याचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न केला. मी अनेकदा साहेबांना म्हणायचो की साहेब आपण एवढं काही करतोय. विद्या प्रतिष्ठानमध्ये मी ज्यावेळेस लक्ष घातलं नव्हतं आणि बाकीचे अनेक मान्यवर, आमचे आप्पासाहेब जाधव, असे सगळे मान्यवर तिथं त्या ठिकाणी असायचे. मला तिथं ट्रस्टी घेण्यात आलं आणि मी त्यांना म्हणायचो आपण इथं कशाला, कुठंतरी चांगली जागा घेऊ आणि चांगलं विद्या प्रतिष्ठान आपण उभं करू. आणि मग नंतर माझा थोडासा स्वभाव हट्टी आहे. माझ्या मनामध्ये आल्यानंतर मी सहसा ते कडेला नेण्याचा प्रयत्न करतो आणि मग
90 साली 91 साली ती जागा घेतली आणि तिथून विद्यानगरीने काट टाकली आणि एक चांगल्या प्रकारचं शैक्षणिक संकुल त्या ठिकाणी उभं राहिलं. हे सगळं उभं राहत असताना मी साहेबांना म्हणायचो, साहेब आपण मेडिकल कॉलेज काढू आपलं विद्याप्रतिष्ठानचं. पण साहेब म्हणले, अजित मी राजकीय जीवनामध्ये, तू राजकीय जीवनामध्ये, सुप्रिया आहे, आपला अनेकांशी संबंध आलाय, 2-3 पिढ्यां माझ्याबरोबर लोक राहिलेली आहेत, तुझ्याबरोबर 2-2 एक पिढी लोक राहिलेली आहेत, आणि मग त्यांच्या मुलाला किंवा मुलीला किंवा नातवंडाला किंवा पतवंडाला जर ऍडमिशन पाहिजे असेल आणि ते आले तर मॅनेजमेंट कोट्यातनं डोनेशन घेऊनच खासगी मेडिकल कॉलेज चालतात. आणि आपण कोणाला डोनेशन मागायचं, आणि मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब किंवा अजित पवार तुम्हाला माहित नाही का आमची आर्थिक परिस्थिती काय आहे. त्यावेळेस आपल्याकडे काय उत्तर आहे. त्यांनी कधी आपल्याला बाकीच्या कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही. नेहमी आपण म्हणू तसं त्यांनी मतदान केलेलं आहे आणि मग ते मलाही पटलं. परंतु नंतरच्या काळात मला सतत मनात येत होतं आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळे अनेकदा मला ह्या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आणि ज्यावेळेस अर्थ मंत्रालय मला मिळालं त्यावेळेस मी ठरवलं की आता काही झालं तर आपण सरकारी गव्हर्नमेंटचं एक चांगलं मेडिकल कॉलेज काढायचं आणि आपण मग तिथं एमआयडीच्या इथं जागा जेवढी पाहिजे होती तेवढी आम्हाला मिळाली नाही. 15 एकर जागा मिळाली, परंतु त्याच्यात आपण काढलं आणि त्याच्यातून तुम्ही पण अनेक डॉक्टर्सनी आपापले चांगले हॉस्पिटल काढली, सुविधा दिल्या. आता आपण जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर भोईटेंना दिला. अतिशय गरीब कुटुंबातनं भोईटे परिवार वाघोलीच्या परिसरामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये असणारं गाव, आणि तिथून स्वतःच्या बहिणीकडे शिकण्याच्या निमित्तानं ते आले, शिकले, उत्तम पद्धतीचं डॉक्टरचं यश त्यांनी मिळवलं. आणि मग नंतर काही डॉक्टर रमेश भोईटे यांनी मागं वळून बघितलं नाही. त्यांना सौभाग्यवती भोईटेताईंनी पण चांगल्या प्रकारची साथ दिली आणि डॉक्टर पुढं ज्या ज्या गोष्टी बारामतीमध्ये नव्हत्या आता पण मला सांगत होते, अजूनही ह्या वयात देखील अजून एक स्वप्न अजून पाहायचं राहिलेलंच आहे. म्हणतात की अजित जोपर्यंत मी ट्रान्सप्लांट ना अवय ट्रान्सप्लांट, आता त्याच्याकरता परवा कॅबिनेटमध्ये आम्ही कायदा केला. तुम्हाला डॉक्टरांना सांगायचं, मधल्या काळामध्ये विलासरावांना ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं होतं आणि त्यावेळेस कॅबिनेट पुढे विषय आला, असं काही परवानगी नाहीये. मग आम्ही स्पेशल केस करून विलासराव चीफ मिनिस्टर मेडिको गिल्डला होत असताना ह्या 50 वर्षाची वाटचाल तुम्ही थोडीशी ओघवती त्या ठिकाणी सांगितली. आणि तुम्ही तर सगळेजण डॉक्टर राजेंच्या सहित तुम्ही अनेक जण ह्या गोष्टीचे साक्षीदार आहात. मी, राजू, आम्ही तर बरोबर सगळे क्रिकेट वगैरे खेळायचो. आम्ही लहानाचे मोठं देखील सगळे ह्या परिसरामध्ये झालो. त्याच्यामध्ये हर्षवर्धन होरा असतील किंवा त्यांचे बंधू विकास शाह असतील, अशी खूप जणांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. परंतु आज पण आम्ही जवळपास 60-65 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. नवीन पुढे येते, बारामती बदलतीये. बारामतीमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा देण्याचं काम आम्ही करतोय आणि प्रत्येक वेळेस नवीन नवीन कल्पना मला सुचतात आणि त्या कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. मी आत्ताच डॉक्टर राजेंना विचारत होतो, कारण मला सकाळी ज्यावेळेस 6ला माझं काम सुरू होतं बारामतीमध्ये राऊंडला, त्यावेळेस नेमकं मी एका ठिकाणी काम करत होतो आणि डॉक्टरांचं बंगला समोरच होता आणि डॉक्टर पहिल्या मजल्यावरून मला त्या ठिकाणी बघत होते. आणि त्यावेळेस मी त्यांना विचारलं, डॉक्टर चाललंय का बरोबर व्यवस्थित. आत्ता पण विचारलं तर डॉक्टर म्हणतात, अजित हे सगळं बघितल्यानंतर अजून 10 वर्ष जगावं असं वाटतं. त्याचा सगळ्याचा आनंद त्या ठिकाणी घ्यावा असा वाटतो. शेवटी सगळ्या सुविधा तुम्हाला मिळाल्या पाहिजे, तुम्हाला इथं समाधान मिळालं पाहिजे, इतरांना इथं समाधान मिळालं पाहिजे. काही त्रुटी राहिल्या असतील तर हक्काने सांगा, त्या दुरुस्त करण्याची देखील तयारी आणि मानसिकता ही माझ्यासारख्या किंवा माझ्या सहकार्यांची निश्चितपणे आहे. आणि त्याच्यातून पुढे जात असताना काही वेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या, त्याचे तुम्ही पण साक्षीदार आहे, मी पण त्याचा साक्षीदार आहे. परंतु कुठंतरी कुणाला तरी दुखवायचं, कुठंतरी कुणाला तरी काहीतरी अपमान करायचा, अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची कधीच नव्हती, आजही नव्हती, उद्याही नसणार आहे आणि कालही नव्हती. परंतु कधी अशा प्रकारचे प्रसंग येतात, कारण यंदाच्या 5 वर्षात तुम्ही मला निवडून दिलेलं होतं. त्यावेळेस या बारामतीकरांनी 1,68,000 मताधिक्याने समोरच्या विरोधकाचं डिपॉझिट जप्त करून मला निवडून दिलेलं होतं. आणि मी कुठेही जायचो तर माझी इतका अभिमानाने मी तिथं जायचो.
पण मनात एक असायचं की एवढी मतं दिली, त्यांना काहीतरी आपण जी जबाबदारी त्यांनी आमच्यावर टाकलेली, आपल्यावर टाकलेली, ती जबाबदारीला आपण पात्र राहिलं पाहिजे. आणि मी त्यावेळेस ठरवलं की काही झालं तरी आपण यंदा बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अशा काही प्रकारच्या विकासाच्या गोष्टी करून दाखवायच्या आणि एवढा निधी आणायचा की 288 मतदारसंघात जेवढी सर्वात जास्त मतं मला मिळाली तसं 288 मतदारसंघात सर्वात जास्त निधी राज्य सरकारचा आपण तिकडे घेऊन जायचं. आणि डॉक्टर मंडळींनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी ह्या 5 वर्षात 1 वर्ष माझं कोरोनाचं गेलं, 1 वर्ष माझं विरोधी पक्षामध्ये गेलं, राहिलेल्या 3 वर्षात मी 8,500 कोटी रुपयाची कामं या बारामतीमध्ये त्या ठिकाणी आणली. आणि ती तुम्ही सगळेजण बघताय. आपली नगरपालिका काय, आपण जेवढा टॅक्स देतो तेवढाच टॅक्स तिथं खर्च होतो. ऍडिशनलचा पैसा आणायचा म्हटलं तर डीपीडीसी किंवा नगरविकास खातं किंवा ठोक तरतूद किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट ह्याच्यातनं किंवा काही बाबतीमध्ये सीएसआर मधनं अशा गोष्टी आपण करत असतो. आणि त्याच्यातनं बारामती चहूबाजूंनी चांगली करून आपण पुढे चाललेलो आहे. इंडस्ट्रीमध्ये भर घालण्याचं काम करतो. मी आजच मगाशी वकिलांच्या मीटिंगमध्ये सांगितलं की त्याच्यामध्ये देखील मी इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये अमित कल्याणीशी बोललो आणि त्यांनी आपल्याकडे 50 एकर जागा मागितलेली आहे. पलीकडे सह्याद्री फार्मची जागा एमआयडीसीने घेतली तिथं आणि 2,000 कोटीची गुंतवणूक करून 1200 ते 1,500 लोकांना काम मिळेल अशा प्रकारचं युनिट ते म्हणले मी टाकून देतो. असे एक चांगली लोक इथं आणण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न आहे. अलीकडे वेगवेगळ्या घटना घडल्यानंतर आपल्यासारख्याला पण एकदम वाटतं की काय आपल्या बारामतीमध्ये होतंय, काय राज्यामध्ये होतंय. बऱ्याचशा ठिकाणी मधून महिलांच्यावर, मुलींच्यावर अन्याय अत्याचाराच्या केसेस त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्याकरता शक्ती बॉक्स आत्ताच मागाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही काही संस्थांना दिलेल्या आहेत. त्यांची अपेक्षा आहे म्हणजे ऍडिशनल एसपी, डीवायएसपी, पीआय आणि त्यांच्या सगळ्या टीमचा की काही महत्वाच्या दवाखान्यामध्ये देखील तो शक्ती बॉक्स ठेवायचा. कुणाची काही तक्रार कुणाच्याबद्दल असेल तर त्यांनी त्या पेटीत टाकायची. त्याची चावी एक तिथं राहील, एक आमच्या पोलिसांच्याकडे राहील आणि 2 दिवसांनी ते बॉक्स उघडून काय कुणाच्या तक्रारी आहेत. कधी कधी काही तक्रारी करण्याच्या करता पण काही जण घाबरतात. कशाला तक्रार करायची, कशाला नवीन प्रश्न आपल्या मागे लचांड लावून घ्यायचं. पण ह्याची गोपनीयता ठेवण्याचा पण आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारे तालुका असेल किंवा शहर असेल ह्याच्यामध्ये सगळ्यांना अतिशय सन्मानपूर्वक समाधानाने त्यांचं काम करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आता प्रातिनिधिक स्वरूपात 2 शक्ती बॉक्स मेडिकोज गिल्ड यांना देण्याची परवानगी. कुठल्या दवाखान्यात ठेवायचं ते बघा. हे अशा प्रकारचे ते बॉक्सेस आहेत. आम्ही आत्ताच तिकडे काही दिले पण ते संस्थांना दिले, विद्याप्रतिष्ठानला दिले, आणखी काही महत्वाच्या संस्थांना दिले. पण हे आम्ही आता बारामतीमध्ये ठेवणार आहे. आणि बारामतीमध्ये जर कोणी दादागिरी, गुंडगिरी, दहशत किंवा काही चौकामध्ये, मी ह्या चौकातला माझा हा एरिया आहे, मग दुसऱ्याने म्हणायचं तू माझ्या एरियात यायचं नाही, तो त्याचा एरिया आहे, असलं काही मी चालून कोणाचं देणार नाही. जोपर्यंत तुमचा लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत असले नखरे, असले दादागिरी, असली दहशत आणि असली गुंडगिरी कुणीचंही घरातलं असलं तरी मी काही ते चालून देणार नाही. मी यांना पण स्पष्ट सूचना डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत की मी तुम्हाला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते मी तुम्हाला त्या ठिकाणी देईन. गाड्या मागा, सीसीटीव्ही कॅमेरे मागा, वेपन मागा, काय जे काही मागायचं ते मागा. पण बारामतीमध्ये कायदा सुव्यवस्था, बारामती पुरतं आत्ता बोलत नाही, महाराष्ट्रातच आम्हाला कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी असतील, आमची सगळ्यांची इच्छा आहे, आमची सगळ्यांची भावना आहे. आणि तुम्हाला गंमत वाटेल, तुम्हाला कदाचित डॉक्टर मंडळींना विश्वास बसणार नाही, परंतु बरेचसे अशा प्रकारचे गुन्हे, अशा प्रकारच्या केसेस हे घरातले 60-65% असतात. म्हणजे जे अन्याय, अत्याचार वगैरे प्रकार चालतात हे फॅमिलीमधल्याच कुठल्या तरी नातेवाईकाच्याकडनं त्या ठिकाणी होतात. आपल्याला आश्चर्य वाटेल पण मी मधी
प्रत्येक सालाचं आमचं रेकॉर्ड असतं ते त्या ठिकाणी बघितलं आणि आर पाटलांनी पण सभागृहामध्ये ह्या जे गोष्टीचं उत्तर दिलेलं होतं. ह्या सगळ्या बाबी आहेत. मी माझं भाषण उरकत आल्यानंतर तुम्ही सांगा कुठल्या दवाखान्यात. एक तर आपण आपल्या भोवटे हॉस्पिटलला एक ठेवू, तिथं फारच लोकांची वर्दळ असते. त्याच्यावर एक पेटी तिथं ठेवू आणि एक पेटी अजून कुठं ठेवायची ते डॉक्टर तुम्ही अध्यक्ष महोदय यांना त्यांनी त्या ठिकाणी सांगा. आता इथं जरी 2 दाखवलेल्या असल्या तर अजून काही ठिकाणी ठेवण्याच्या करता देखील आपण ती तयारी केलेली आहे. परंतु आज सुरुवात करायची म्हणून त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 पेट्या आणलेल्या आहेत. बारामती शहरामध्ये सर्व वैद्यकीय व्यावसायिकांचे आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं मला उशीर झाला, परंतु आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मला एका गोष्टीची कल्पना आहे की आपण सगळेजण डॉक्टर आहात आणि आपल्याकडे सातत्याने रुग्णांची मोठी गर्दी ही पाहायला मिळते. अलीकडे तर वेगवेगळ्या पद्धतीचे आजार, व्हायरल इन्फेक्शन हे इतकं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. मध्ये डेंग्यूची साथ, चिकनगुनिया वगैरे वगैरे असे बऱ्याच प्रकारच्या गोष्टी. काही ठिकाणी थोडंसं काही डॉक्टरांनी मला सांगितलं की कोरोनासारखं पण काही हे आलेलं आहे, आजार आलेला आहे आणि तरी आपण सगळ्यांनी एवढे रुग्ण असताना वेळात वेळ काढून आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. गेल्या काही वर्षामध्ये बारामती शहराचा आणि बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा झाला आणि इतर गोष्टीबरोबरच बारामतीमध्ये एक मेडिकल हब म्हणून महत्वाची आहे असं माझं स्वतःचं मत आहे. त्याचबरोबर जसं हे महत्वाचं आहे आणि मेडिकल हब आपला झालेला आहे, त्याच धर्तीवर आपलं बारामती शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील विद्येचा हब देखील झालेला आहे. म्हणजे पुण्याची तुलनाच आपण करू शकत नाही. पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सगळ्या, परंतु एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की बारामती शहरामध्ये आज बायपास पासून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सहजतेनं त्या ठिकाणी होतात. अतिशय सुसज्ज आणि अद्ययावत हॉस्पिटल बारामती शहरामध्ये आहेत. पूर्वी मला आठवतं अनेक गोष्टींच्यासाठी आपल्याला पुणे गाठावं लागायचं. आता बारामतीतच सर्व उपचार होत असल्यामुळे पुण्याला जाण्याची आवश्यकता बऱ्याचदा भासत नाही. आणि पूर्वी तर आमच्या लहानपणी आम्ही सरकारी दवाखान्यातच जायचो. नंतर सरकारी दवाखान्यातच आलेल्या अनेक डॉक्टरांनी स्वतःचे हॉस्पिटल बारामतीमध्ये थाटली. त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेता येईल, डॉक्टर कारंडेंचं नाव घेता येईल, नायगावकरांचं नाव त्या ठिकाणी घेता येईल. नायगावकरांची दुसरी पिढी त्या ठिकाणी आज काम करते. तिसरी पिढी पण आली असं डॉक्टर तांबे त्या ठिकाणी सांगतात. सांगायचं तात्पर्य की पण तुम्हाला कोणी वाघोलीचं म्हणतं का, बारामती का, कुठंही तुम्ही महाराष्ट्रात जावा, देशात जावा, परदेशात जावा, असं अनेकांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं. बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता जवळपास तुम्ही म्हणाला तसं डॉक्टर तांबे तिसरी पिढी कार्यरत आहे. अनेक नवीन हुशार मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुपर स्पेशालिटी विभागामध्ये शिक्षण घेऊन काम करतायत. आणि या ठिकाणी मला एका गोष्टीचा अतिशय अभिमान आहे की आपल्यापैकी अनेक डॉक्टरांची मुलं उच्च शिक्षण घेऊन बारामतीतच प्रॅक्टिस त्या ठिकाणी करतात. ज्या मुलांना पुण्या मुंबईसारख्या शहरात अगदी परदेशात देखील मोठी पॅकेजेस मिळाली असते, अशी मुलं देखील आपल्या गावातील रुग्णांना आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून बारामतीत प्रॅक्टिस करतात. ही बाब माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला अभिमानाची वाटते. अजून काहींची मुलं आहेत परदेशात, परंतु बऱ्याच जणांची मला काळजीच आहे की नंतर ते हॉस्पिटल कोण बघणार, काय बघणार, एवढं मोठं हे उभं केलेलं आहे. पण हरकत नाही, शेवटी माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना ह्या गोष्टीचा डॉक्टरांनो निश्चित अभिमान वाटतो. बारामतीच्या सर्वसामान्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना देखील उत्तम प्रकारची वैद्यकीय सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून आपण अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय सुरू केलेलं आहे. हे रुग्णालय सुरू करताना स्थानिक डॉक्टरांना त्याचा काही त्रास व्हावा किंवा अडचण व्हावी असा उद्देश अजिबात नव्हता. याची कृपया आपण सर्वांनी नोंद त्या बाबतीमध्ये घ्यावी. इतर पण आता रुईचं हॉस्पिटल पण मी मोठं करतोय. आयुर्वेदिक कॉलेजचं पण काम जोरात चाललेलं आहे. तुम्ही बघताय पूर्वीचा परिसर तिथं वेड्या बाबळीचं जंगल असायचं,
आज तिथं किती सुंदरपैकी आयुर्वेदिक कॉलेजचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वाला चाललेलं आहे. आणि माझा कटाक्षाने प्रयत्न असतो काम करायचं तर ते दर्जेदारच करायचं, उत्तम करायचं, नंबर 1चं करायचं, की बघणाऱ्याला पण अभिमान वाटेल आणि बाहेरच्या येणाऱ्याला पण अभिमान वाटेल, आपल्याला पण अभिमान वाटेल की आपल्या कारकिर्दीमध्ये हे उभं राहिलं. आपल्या परिसरातील वैद्यकीय शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी आणि हुशार विद्यार्थ्यांना शासकीय दरामध्ये ऍडमिशन मिळावेत, याच उद्देशाने मी खऱ्या अर्थाने बारामतीत मेडिकल कॉलेज स्थापन केलं आणि त्याला जोडून 500 बेड्सचं सुसज्ज रुग्णालय देखील आपण सुरू केलेलं आहे. या रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन असेल, सोनोग्राफी असेल, तर लवकरच आपण सुमारे 25 कोटी रुपये किमतीचं अत्याधुनिक टेस्लाचं MRIचं मशीन बसवत आहोत. त्याचं काम देखील सध्या जोरात सुरू आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना शासकीय दरामध्ये सेवा मिळावी असा माझा उद्देश आहे. आणि यामध्ये कोणतीही वैद्यकीय व्यावसायिकांशी स्पर्धा निर्माण व्हावी किंवा त्यांना काही अडचण निर्माण व्हावी असा आमचा अजिबात उद्देश नाही, हे देखील सर्वांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. डॉक्टर मंडळींनो, मी मध्ये राजगुरुनगर खेडला गेलेलो होतो, तर तिथं कॅन्सरवर उपचार करण्याचं एक हॉस्पिटल काही डॉक्टरांनी पुढाकार घेऊन उभं केलेलं आहे खेडच्या जवळ. मी आता नाव त्यांचं विसरलो, पण तुम्हालाही माहिती असेल. आणि खूप मोठ्या प्रमाणावर अलीकडे तर कॅन्सरचे पेशंट्स खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले. माझा एक प्रयत्न आहे, मेडिकल कॉलेजच्या शेजारी पण मी आता ते एसटी डेपोची जागा आहे ते मी दुसरीकडे एसटी डेपोट शिफ्ट करतोय आणि तिथं मला कॅन्सर हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं करायचंय, जेणेकरून गोरगरीब लोकांना, म्हणजे परवा कुठल्या तरी कारणानिमित्त माझ्यातला एक घरातली व्यक्ती टाटा हॉस्पिटलला गेली होती, माझी बहीणच मोठी गेली होती, तिला काहीतरी सल्ला पाहिजे होता म्हणून. ती म्हणली, अजित एवढी गर्दी एवढी गर्दी एवढी गर्दी की विचारता सोय नाही, अक्षरशः कोण कुठं बसतं कोण कुठं बसतं. आणि आज आपण इतकं आता पुढारलेलो आहोत, अशा वेळेस राज्य चालवताना समाजातल्या तळागाळातल्या घटकांना देखील उत्तम आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात हाच दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून आम्ही कायम वाटचाल करतोय. बारामतीत सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांकडून देखील अतिशय उत्तम प्रकारची सेवा ही रुग्णांना देण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा अवघड शस्त्रक्रिया केल्याच्या बातम्या आम्ही वाचतो, अनेकदा डॉक्टरांच्या तत्परतेनं आपल्यालाच काही सहकाऱ्यांना जीवनदान देखील मिळतं. त्यावेळेस आम्हाला या बारामतीतील डॉक्टरांचा अभिमान वाटतो. डॉक्टर हे रुग्णांच्यासाठी देवदूतासारखं काम त्या ठिकाणी करतात. ज्यावेळेस एखादा हार्ट अटॅक येतो आणि रुग्णांना तातडीनं वैद्यकीय सहाय्यता देत डॉक्टर त्याला मृत्यूच्या दाढेतनं बाहेर काढतात, त्यावेळेस डॉक्टरांचं महत्व अधोरेखित होतं. आणि खरं तर जगाला, माझा दावा आहे, जगाला डॉक्टरांचं महत्व, वैद्यकीय क्षेत्राचं महत्व ज्यावेळेस जगात करोना आला ना, त्यावेळेस लोकांना कळलं की बाबा हे किती महत्वाचं काम ह्या क्षेत्रातले हे सगळे मान्यवर करतात. आपल्यातले काही डॉक्टर हे आपल्याला सोडून गेले, म्हणजे विश्वास बसत नाही. म्हणजे काही एवढे डॉक्टर चार्जेड वगैरे तर एवढे म्हणजे मार्गदर्शन करायचे मला भेटल्यानंतर, दादा असं केलं पाहिजे, दादा तसं केलं पाहिजे, अतिशय ऍक्टिव्हपणे ते काम करायचे. परंतु असे काही डॉक्टर आपल्याला त्या बाबतीमध्ये सोडून गेले. आणि ह्या एक महत्वाची बाब म्हणजे बारामती पंचक्रोशीमधील सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांच्यामुळे आणखीन एका महत्वाची बाब झाली, ती म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगाराची निर्मिती देखील झालेली आहे. अनेक नवीन सुसज्ज हॉस्पिटल उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी औषधाची दुकानं, नर्सिंग स्टाफ आणि पॅरामेडिकल स्टाफ तसेच रिक्षा आणि इतर आपल्या साधनांना देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रोजगार मिळत असतो. आणि नव्याने रोजगार निर्माण झालेला अनेक तरुण तरुणी आम्हाला पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी छोटे हॉटेल्स, मेस देखील या निमित्तानं सुरू झाल्यात. ही बाब मला अतिशय महत्वाची वाटते. आता आपल्याकडं नर्सिंगचे कोर्सेस पण, कॉलेज पण बऱ्याच सुरू झालेले आहेत. आणि मी यावेळेस वैद्यकीय शिक्षण म्हणजे मेडिकल एज्युकेशन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेतलेलं आहे. मी तर अनेक लोकांना आपल्या हसन मुश्रीफांच्याकडनं नर्सिंगच्या कोर्सला परवानग्या त्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत. आणि आम्ही तर आता असं ठरवलंय
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक तरी मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे पाहिजे आणि तिथं चांगलं हॉस्पिटल पाहिजे. आणि आम्ही आता औंधला पण एम्स अशा पद्धतीनं मी परवाच सेंट्रलला मिनिस्टरला पत्र दिलेलं आहे की आम्हाला एक औंधच्या परिसरामध्ये, कारण पुणे आणि पुण्याचा सगळा परिसर एवढा प्रचंड वाढलेला आहे, त्याच्यावर तशा प्रकारचं हॉस्पिटलची आज तिथं गरज आहे. त्याच्यावर तोही प्रयत्न आमचा चाललेला आहे. आज आपल्याला या सगळ्या ठिकाणी आमंत्रित करण्यामागं एक महत्वाचं कारण म्हणजे पुढच्या महिन्यात होणारी विधानसभेची निवडणूक. आपल्याला कल्पना आहे की आठवडाभरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी जाहीर होईल. आणि त्यानंतर मला आज मी ज्या पक्षाचा प्रमुख आहे त्यामुळे राज्यात सगळीकडे फिरावं लागणार आहे आणि या निमित्तानं त्या काळात पुरेसा वेळ मला मिळणार नाही. त्यामुळे आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदर तुमच्याशी संवाद साधावा याच उद्देशाने या ठिकाणी मी तुम्हाला बोलवलेलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून माझ्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात मी किती काय काम केलेलं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आपण सर्वजण हा विकास कामं अतिशय जवळनं पाहताय. अनेक महत्वाच्या कामांचा समावेश आपण यामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. अजून त्याच्यामध्ये कशी अधिकची भर घालता येईल हाच माझा प्रयत्न आहे. यामध्ये 2 महत्वाच्या वास्तू आपल्याशी संबंधित आहेत, त्या म्हणजे हे मी मगाशी सांगितलेलं मेडिकल कॉलेज आणि आयुर्वेदिक कॉलेज या 2 महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देखील वैद्यकीय शिक्षणाची सुविधा शासकीय दरामध्ये निर्माण त्या ठिकाणी होणार आहे. यात अजून मला आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची की या दोन्ही महाविद्यालयात जोडणारा एक मोठा रस्ता म्हणजे डायरेक्ट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज टू आयुर्वेदिक कॉलेज असा एवढा मोठा रस्ता मी करतोय आणि पूर्णपणे तो रस्ता झाल्यानंतर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. म्हणजे 10 मिनिटातच आपण तिकडनं ह्या कॉलेजपर्यंत येऊ शकू किंवा इकडनं त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकू. आणि बारामतीचा सर्वांगीण विकास होत असताना आज या ठिकाणी मला तुम्हाला सगळ्यांना अतिशय नम्रतेची विनंती करायची की आपण गेल्या काही वर्षामध्ये बारामती शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये तुम्ही सर्व लोकांनी मला साथ दिली. तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरच हा विकास आपण सगळेजण करू शकलो. मात्र या निवडणुकीमध्ये देखील मला पक्षाचं चिन्ह म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाचं चिन्हाचं समोर बटन दाबून तुम्ही त्या बाबतीमध्ये जो उमेदवार देईल त्याला आपण विजयी करावं. बारामतीकरांनी आज मला बरंच ठिकाणी थांबवलं, बरंच काही आग्रह केलेला आहे. मी शेवटी त्यांना सांगितलं की एकदा 288 जागा कुठल्या कुणाला जात आहेत, आमच्या 3 पक्षामध्ये वाटणी होणार आहे महायुतीची, समोर न्यायची. ह्याच्या आधी काय व्हायचं, पवारसाहेब प्रमुख, पवारसाहेबांच्या हाताखाली मी काम करायचो, सुप्रिया काम करायची, तुम्ही सगळेजण साथ द्यायचा. थोडंसं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या पुढे बाका प्रसंग उभा राहिला. शेवटी तुम्हाला जो कौल द्यायचा तो तुम्ही दिला. तो लोकशाही पद्धतीनं आम्ही देखील मान्य केलाय. त्याच्या खोलामध्ये मी जास्त जात नाही, कारण त्याच्यामध्ये शेवटी तुम्ही मतदार आहात. तुम्हाला तो घटनेने, संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार दिलेला आहे. त्याकरता त्या मागच्या खोलात न जाता आता विधानसभेची निवडणूक आहे. उद्याच्या काळामध्ये बारामतीमध्ये चाललेल्या कामाचा वेग अशाच पद्धतीनं चालू ठेवण्याच्या करता, बारामतीमध्ये एकंदरीतच कायदा सुव्यवस्था चांगल्या राखण्याच्या करता किंवा प्रशासनावर पकड असण्याच्या करता किंवा एकंदरीतच ही हातामध्ये घेतलेली कामं पूर्णत्वाला नेण्याच्या करता किंवा बरेच वर्षाचा अनुभव असल्यामुळं केंद्रातला राज्यातला कसा जास्तीचा निधी हा महाराष्ट्राला आणत असताना आपल्याही भागाला कसा त्याच्यामध्ये झुकतं माप देता येईल. कारण अलीकडे नरेंद्र मोदी, अमित शहा, त्याच्यामध्ये पियुष गोयल, नितीन गडकरी, शिवराज सिंग चौहान या सगळ्यांच्या आमच्या ओळखी अतिशय जवळनं झालेल्या आहेत आणि मी त्यांनाही काही गोष्टी हक्काने सांगू शकतो. जसं 3ऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसातच त्यांनी वाढवण बंदराचं ₹1,00,000 कोटीचं मंजुरी पहिल्याच कॅबिनेटला दिली की ज्याच्यातनं जगातली 10 जी बंदरं आहेत त्याच्यामध्ये वाढवण बंदराचा समावेश
एक होणार आहे. म्हणजे 9 ती दुसरी आणि हे 10वं. इतकी सुंदर साईट आहे. त्याच्यातनं प्रचंड रोजगार निर्माण होणार आहे. कार्गोचं विमानतळ त्या ठिकाणी आम्ही निर्माण करतोय. आज वेगवेगळ्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वंदे भारत ट्रेन असेल, बुलेट ट्रेन असेल, नॅशनल हायवेची कामं असतील. तुम्ही बघा आज पाटस रोडनी बारामतीला येताना कुठलं गाव कधी जातं तुमचं तुम्हालाही कळत नाही की उंडवडी सुपक कुठं गेलं आणि उंडवडी कप कधी गेलं आणि खराडवाडी कधी गेलं, कारखेल कुठल्या बाजूला गेलं. इतके रोड व्यवस्थित त्या बाबतीमध्ये केलेले आहेत. कुठलाही रोड बघा. आज मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की बारामती सोडून तुम्ही कधी दुसऱ्या तालुक्यामध्ये जावा, तिथं पण काय परिस्थिती आहे, काय गोष्टी केल्या जातात, स्वच्छतेला किती महत्व दिलं जातं, ग्रीनरीला किती महत्व दिलं जातं, एन्व्हायरमेंटला किती महत्व दिलं जातं. एकंदरीतच पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातनं वसुंधरेच्याकडं कोण अतिशय आपलेपणाने बघतं. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आता डॉक्टर तांब्यांच्या त्यांच्या परिवाराची जमीनच या भागामध्ये होती आणि त्यावेळेसचा इथलं सगळं माळच होतं. तिथं झाड नसायचं. अक्षरशः काही डॉक्टरांना नवीन माहिती नाही, परंतु बारामतीतनं विद्या कॉर्नरच्या चौकामध्ये यायला वाटमाऱ्या व्हायच्या. ही गोष्ट 88ची वाटमाऱ्या व्हायच्या. एकदा बाळासाहेब गावड्यांना पण तिथं अडवलेलं होतं. काही आमच्या असणाऱ्या आमच्या रुई आणि वंजारवाडीमधले बरेचसे हमाल मापाडी असायचे, त्याच्यातले काही मर्डर झालेले आहेत. म्हणजे हा काळ फार लांबचा काळ नाही. आमच्या डोळ्यात देखत आम्ही हर्षवर्धन एमएस हायस्कूलला बरेच जण आम्ही त्या ठिकाणी शिकत होतो. त्यावेळेस अक्षरशः नाका होता. म्हणजे आता कोर्टाच्या बिल्डिंगच्या जवळ त्या नाक्याच्या पलीकडे कुणी जायचं धाडसच करायचं नाही, असली अवस्था होती. म्हणजे काय आता माळावरच्या देवीला जायचं म्हणजे अरे माळावरची देवी, अरे बापरे, फक्त नवरात्रात एवढं दर्शनाच्या निमित्तानं जायचं. नाहीतर परकाळे बंगल्याच्या पुढं आज तुमचं जे काही क्रीडा नगरी उभी राहिली, क्रीडा संकुल, परकाळे बंगल्याच्या पुढं कोणी पाऊल टाकायचं नाही. तिथं जाताच यायचं नाही. तिथं रस्ताच नव्हता. सगळ्या दाट झाडी वगैरे अशा प्रकारची ती परिस्थिती होती. परंतु आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि विशेषतः कठोर निर्णय घेत असताना बारामतीकरांनी हा काहीतरी चांगलंच करेल, आता जरी आपल्याला ते बरं वाटत नसलं तरी उद्याचा काहीतरी विचार यांनी केला असेल. कारण तुमचा जो रोड आहे म्हणजे 3 हत्ती चौक ते परकाळे बंगला जवाहर बागेपर्यंत, त्या रोडची पूर्वी काय अवस्था होती, किंवा पोपटराव तुप्यांचा बंगला, आमच्या डॉक्टर राजेंचा बंगला, तिथून तुम्ही स्विमिंग पूलला जाता तिथली काय अवस्था होती, आता त्या दोन्ही बाजूला कशा सुविधा आपण द्यायला लागलो. बिल्डर लोक तर म्हणले की आमच्या जिथं बिल्डिंग चालतात तिथं पण असं काहीतरी सुशोभीकरण करा, आमचा रेट 500,000 रुपये स्क्वेअर फीटने वाढतो, असं काल मला ते सांगत होते. ते म्हणले अतिशयोक्ती नाही दादा, ही फॅक्ट आहे. शेवटी लोकांना काय पाहिजे, पाणी व्यवस्थित पाहिजे, रस्ता पाहिजे, सुरक्षितता पाहिजे, लाईट पाहिजे आणि इतर ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या व्यवस्थित पाहिजे आणि शिक्षणाची चांगली सोय पाहिजे, आरोग्याची चांगली सोय पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी जवळपास आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपण सगळेजण हे सर्व एकाच कुटुंबातले सदस्य आहात आणि एकमेकांना गेल्या अनेक वर्षापासून जवळ ओळखतात, परंतु निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यासमोर यावं, आपल्याला हे घड्याळ आणि ह्याच्याबद्दल विनंती करावी या उद्देशानेच मी आपल्याला भेटण्याच्या करता आलेलो आहे. आचारसंहिता सुरू झाल्यानंतर त्याला फार मर्यादा पडतात. इतके वाजले, प्रचार बंद करा, खर्च कोणी केला, काही केला, अमकं झालं, ते फार डोक्याला ताप असतो. आणि दुसरी गोष्ट एक बारामतीकरांनो तुम्ही लक्षात घेतली असेल, पूर्वी काय व्हायचं, सुरुवातीला साहेब काम करायचे, तुम्ही त्या पद्धतीनं त्यांच्या पाठीशी उभं राहायचा. नंतर अप्पासाहेब काका आले, अप्पासाहेब काकांनी जीवाचं रान करून त्यांना शक्य असेल, डॉक्टर बोलट्यांना तर खूप कामामध्ये त्या हॉस्पिटलला वेगवेगळ्या पद्धतीनं सिद्धिविनायक वगैरेच्या बाबतीमध्ये मदत करण्याचं काम हे अप्पासाहेब काकांनी केलं. त्याच्यानंतर मला राजकारणाची गोडी होती म्हणून मी आलो. त्याच्यानंतर माझ्यावर जबाबदारी साहेबांनी टाकली. त्यानंतर सुप्रियाला वाटलं की आपण पण या क्षेत्रामध्ये यावं. अशा पद्धतीनंतर गेल्या
टर्मला रोहित पण आला, असं ते सगळं आलं. रोहितला म्हणलं की काही इथं आपला पुण्या जिल्ह्यात नको, तो आपल्या शेजारच्या नगर जिल्ह्यात जा, कर्जत जामखेडला, नाहीतर लोक म्हणतील यांच्याशिवाय काय दुसरं कोणी दिसतंय का नाही. त्याच्यावर त्याला आपल्याला कर्जत जामखेडला पाठवलं, तिथेही त्याने चांगलं काम चालवलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना चाललं, सगळं व्यवस्थित होतं. परंतु काही बाबतीमध्ये मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली. मी साहेबांना सांगून घेतली. साहेब पहिल्यांदा हो म्हणले, नंतर पुन्हा साहेब म्हणले नाही मला काही ती योग्य वाटत नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, कारण त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सगळेजण पुढे गेलो. पण हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही, कारण ते आम्ही परिवार एक होतो, त्याच्यावर काही अडचण नव्हती. आता काय व्हायला लागलं की थोडंसं 2 पार्ट्या झालेल्या आहेत आणि आता पवार मंडळी दोन्ही बाजूची सगळ्यांना येऊन भेटायला लागली, सगळ्यांची विचारपूस करायला लागली. त्या ठिकाणी मधून अधून कसं चाललंय तुमचं, काय चाललंय, कधी यायची पण नाही. म्हणजे कुणाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं पण फार यायची नाही. परंतु आता साड्या द्यायला लागलीत, स्टीलची गमेली द्यायला लागलीत, टिफिनचे डबे द्यायला लागलेत. डबे मोकळे असतात पण टिफिनचे असतात. असं बरं असेपर्यंत सगळं पुरुष मंडळी असेपर्यंत घर एक असतं. पण एकदा का काही सध्या नवरात्र स्त्री शक्तीचा आदर केला पाहिजे, मातृशक्तीचा स्त्री शक्तीचा जागर केला पाहिजे. त्याच्यावर मी त्यांना सगळ्यांना नवरात्राच्या मनापासून शुभेच्छा देतो. पण जे काही चाललंय ते माझं मला पण मी शांत असताना काय चाललंय, कशा करता चाललंय, कुणाला काय मिळवायचंय, मला तर काही त्याच्यातलं समजलं नाही. मी तर पक्कमध्ये ठरवलेलं होतं की जाऊ द्या मरू द्या, आता भरपूर केलेलं आहे, आपलं आपलं हे करावं. परंतु शेवटी लोकांचा रेटा, कार्यकर्त्यांचा रेटा आणि एक लोकांना वाटतं की बाबा हा काहीतरी करून दाखवेल, हा आजपर्यंतचा तुम्हाला आलेला अनुभव मनामध्ये म्हटलं काही नाही बाबा, शेवटी प्रत्येकाने कुठं ना कुठं थांबावं लागतं. जसं आता डॉक्टर राजे थांबलेच ना, का डॉक्टर राजे अजून प्रॅक्टिस करतात किती घेतली प्रॅक्टिस 6:30 एवढं सकाळी जेवढं झेपेल तेवढं करतात. ते म्हणलं आपल्या तब्येतीला जेवढं झेपेल तेवढं करायचं. मग तसं काही कुणाला काहीच वाटायचं कारण नाही. परंतु याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली आपली भूमिका, आपले आपले विचार, आपली आपली मतं मांडण्याचा पूर्ण त्या ठिकाणी अधिकार आहे. पण ह्या निमित्तानं कधी नव्हे तर सायकली देखील राजू कुठे गेला, सायकली पण वाटायला लागलेत, कुठं काय करायला लागलेत. मी तर आपलं बघत असतो, म्हटलं चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही पण सांगा तुमच्या पेशंट लोकांना काही काळजी करू नका. 67 पासून आजपर्यंत काही मिळालं नाही, आता देत आहेत तर घ्या, जेवढं मिळेल तेवढं, काही सोडू नका. त्यांना पण इतके वर्ष मतं देत आलेलो आहे, काय होते दिलं म्हणून, असं सरळ तुमच्या पेशंटला सांगा. तुम्ही नका करू ते काही. परंतु मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु तुम्ही मनात आणल्यानंतर अनेक पेशंटला तुम्ही समजावून सांगू शकता. मागच्या वेळेसची गोष्ट वेगळी होती. बऱ्याच जणांनी किंवा साहेबांच्या वयाचा विचार करता सुप्रियालाच आपण मतदान केलं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता हीच बारामतीकरांनी त्या ठिकाणी ठरवलेली होती. आणि त्या मानसिकतेनं सगळ्यांनी मतदान केलं. आणि शेवटी मतदाराला तो प्रमुख आहे, त्याला काय करायचं आणि कुठं मतदान करायचं हा त्याचा अधिकार आहे. पण मी म्हणून म्हणलं की बाबा मला मागचं काही आता त्या ठिकाणी काढायचं नाही. मी एका ठिकाणी बोललो पण की वास्तविक मी सुप्रियाच्या विरोधात उमेदवार द्यायला नको होता घरातला, परंतु ते माझ्याकडनं चूक झाली, ती चूक झाली ती मी मान्य केलेली. आणि तशा पद्धतीनं मी ठरवलं आणि पुढे चाललोय. आज मला तुम्हाला भेटून पुढं पण पुण्याला जायचं, कारण उद्या सकाळी 6:30 वाजल्यापासून मला कार्यक्रम आहेत. कारण आता आचारसंहिता आल्यामुळं बरेच 30-35 भूमिपूजन उद्घाटनं ही वेगवेगळ्या महानगरपालिकेत वगैरे आम्हाला सगळ्यांना करायची. उद्या कोल्हापूरला पण आम्ही एक खूप मोठं मेडिकल कॉलेज हे कोल्हापूरला त्या ठिकाणी करतोय आणि एक आयुर्वेदिक कॉलेज पण कोल्हापूरला राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करतोय. आणि तिथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक रुबाबदार इमारत झाली, त्याच्याही उद्घाटनाला जायचंय.
त्याकरताही मी आणि माझे बाकीचे सहकारी जाणार आहेत. उद्या दुपारी माझा रायगडला एक कार्यक्रम आहे, माझी लाडकी बहीण. तो कार्यक्रम फारच पॉप्युलर त्या ठिकाणी झालेला आहे. कारण तुमच्याकडे कामाला येणाऱ्या महिलांना पण विचारल्या तरी त्या सांगतात, म्हणजे धुणं भांडीवाली किंवा कामवाली किंवा झाडू पोतना करणारी किंवा स्वयंपाक करणारी, ते पण सांगते हा पैसे आले, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले. इतका आनंद त्यांच्या मनावर चेहऱ्यावर त्या बाबतीमध्ये दिसत असतो. डायरेक्ट अकाउंटला पैसे जातात. त्याच्यावर काही कुणाला वाईट वाटायचं कारण नाही, भ्रष्टाचार व्हायचं कारण नाही. दुसरं डॉक्टर मंडळींनो जाता जाता सांगतो, काही जण विरोधक आता हे सरकार राज्याला कर्जबाजारी करायला निघालेलं आहे, हे राज्याला पार कर्जाच्या खाईत लोटायला निघालेले. सगळी बकवास हा निवडणुकीचा भाग आहे. मी आपल्याला सांगतो, तुमच्यामुळं मला ह्या राज्याचा 10व्यांदा अर्थसंकल्प सादर करायला मिळाला आणि त्याच्यात तुम्ही मला अनेक वर्ष ओळखता. मी फार आर्थिक शिस्तीचा कार्यकर्ता आहे, मी व्यक्ती आहे. मी कधी इथं आता सचिन पण मगाशी बसला होता, इथं तो बँकेचा चेअरमन आहे, किंवा पीडीसीसी बँकेमध्ये संभाजी, रणजित तावरे आणि दत्तोबाई ते तिथं आहेत. पण कुठेही मी त्या संस्थांच्या मध्ये किंवा राजू आम्ही सगळेजण विद्या प्रतिष्ठानमध्ये त्या ठिकाणी काम करत असतो. जिथं जिथं काटकसर करता येईल, जिथं जिथं आपल्याला त्या संस्थेचं हित साधता येईल. इव्हन माळेगावचा सोमेश्वरचा भाव देखील बघा, महाराष्ट्रात कुठे एवढा भाव तुम्हाला पाहायला मिळणार नाही. किंवा आता बारामती मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये जी कामं आम्ही केली ती तुम्ही बघितली तर आश्चर्यचकित व्हाल. मी तर सांगितलं यांना जरा काही वेळेस काही महिलांना पण बारामती दर्शन घडवा आणि दाखवा की कुठं कुठं काय काय झालं. आता हे पुस्तक जे काढलं, त्या पुस्तकं काढल्यानंतरच काही काहींना कळलं की बाबा काय कामं बारामतीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहेत. अशा पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. कधी मला माझ्या डॉक्टरांना सांगायचं की कनेरी रोडला पण तुम्ही जा आणि आपलं फॉरेस्ट आहे, त्या फॉरेस्टमध्ये आतमध्ये आम्ही काय काय कसे 2 तलाव केलेत, काय तिथं डेव्हलप केलेले, कसं बोटिंगचं केलेलं आहे, कसं अॅम्फी थिएटर केलेलं आहे, कसं नाईकवाड्यामध्ये देखील पूर्वीचा तुमचा नाईकवाडा तुम्ही प्रांत मामलेदार आणि न्यायालयामध्ये किंवा पोलीस स्टेशनला जायचा त्यावेळेसची अवस्था आणि आज तिथला सगळा परिसर जो बदललेला आहे, नदी सुधार कार्यक्रम, अशा खूप काही गोष्टी आपण या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या आहेत. खरं ती 2 वर्ष अशी वाया नसती गेली तर अजून तुम्हाला बरंच काही चित्र बदललेलं पाहायला त्या ठिकाणी मिळालं असतं. पण शेवटी नाईलाज आहे, जितके काळ मिळेल तितके दिवस उत्तम काम करायचं हीच भावना माझ्यासारख्याची आहे. आज मला दुसऱ्या एका गोष्टीचं तुम्हाला सांगायचं की आपल्या बारामतीचा मोढवे गावचा सूरज चव्हाण याने इंस्टाग्रामवर कॉमेडी रील्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातला तो ताईत बनलेला आहे. आणि आपल्या या बारामतीच्या पठ्ठ्यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनची ट्रॉफी ही जिंकली. त्याला तमाम बारामतीकरांच्या वतीनं मी सूरजला त्याचं कौतुक पण करतो, त्याचं अभिनंदन पण करतो, त्याला शुभेच्छा पण पुढच्या वाटचालीच्या करता देतो. गरीब आहे. मला आज दुपारी मी फोनवर पण त्याचं अभिनंदन केलं. त्याला म्हणलं की तुला एकदा मला भेट, काय तुला साधारण त्याची घर पण इतकं साधं आहे, फार गरिबीतनं तो पुढे आलेला एक कलाकार आहे. परंतु त्यांनी स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या कष्टाने हे बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आणि त्याचा मनस्वी आनंद महाराष्ट्रालाही झालाय, आपल्या बारामतीकरांना पण झालाय. असे अतिशय कर्तृत्वान मुलं मुली आपल्या इथं आहेत. त्यांना फक्त संधी मिळण्याची गरज आहे आणि ती संधी देण्याचं काम आपण सगळेजण वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून करतो. आणि इथंही आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी त्या बाबतीमध्ये करायच्या, त्या पण करण्याच्या करता आपण एक परिवारातल्या एका कुटुंबातले असल्यासारखं पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला ह्या मतदारसंघातनं संधी द्यावी, अशा प्रकारची वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व वडीलधारी मान्यवरांना, माझ्या सहकाऱ्यांना, आमच्या भगिनींना, आमच्या नवीन पिढीला देखील मी आग्रहाची विनंती करतो.
आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते कुणाला द्यायचं? मेडिकोज गिल्ड बारामतीच्या सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचं प्रकाशन दादांच्या हस्ते झालेलं आहे. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मान्य अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. या स्मरणिकेसाठी ज्यांनी प्रायोजकत्व दिलं, ज्यांनी आर्थिक सहाय्य केलं, त्या सर्व जाहिरातदारांचेही मी आभार मानतो. विशेष आभार स्वर्गीय धनंजय धुमाळ यांनी भरपूर आर्थिक योगदान दिलेलं या स्मरणिकेसाठी, त्यांचे मी आभार मानतो. आणि उपस्थित आपण सर्व डॉक्टर आणि बारामती परिसरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक आणि सर्व बंधू भगिनींचं मी पुन्हा एकदा मेडिकोज गिल्ड बारामतीचा सचिव म्हणून मी आभार मानतो. धन्यवाद. आणि यानंतर स्टेजच्या डाव्या हाताला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. उपवास असेल तर उपवासाचं जेवण